वर्गातील इयत्ता 11वीची विद्यार्थिनी तुमच्या समोर एक साधी नाट्यनिष्ठा सादर करीत आहे. मी भारत माता बोलते. चला तर करूया सुरुवात. माझ्यासाठी स्वतःच्या रक्ताचं दान आणि प्राणाचं बलिदान करणाऱ्या, मला स्वतंत्र करणाऱ्या, माझं रक्षण करणाऱ्या, माझी ओळख अंतराळातही दाखवणाऱ्या, माझ्यासाठी सुवर्ण रक्त आणि कास्याची पदकं जिंकून आणणाऱ्या, उद्याचं भवितव्य घडवणाऱ्या आणि इथे बसलेल्या माझ्या तरुण पिढीच्या तरुण लेकरांना आणि माझ्या लेकींनो, मी तुम्हा 144 कोटी लेकरांची माता बोलते. होय, मी भारत माता बोलते. आज तुम्हा सर्वांची भेट घेऊन मला जरा आनंद झाला, पण दुःखही तितकंच होतंय. अहो, आज तुम्ही सर्व इथे मला भेटायला आलात, तर मलाही आज तुमच्याशी जरा मनमोकळं करूनच बोलायचंय. माझ्या मनात असलेले बरेच प्रश्न आणि काही खंत तुमच्यासमोर व्यक्त करायचे वाटतात. चला तर मग. अहो, एक काळ होता, एक काळ असा होता की त्या काळात मला सोने की चिडिया म्हटलं जात होतं. परंतु काळाला घात करावा असे आम्हाला सोने सौंदर्यावर परकीयाची नजर पडली. माझ्या बलेची बाईची आबरू लुटली. परकीयाविरुद्ध बंड करणाऱ्या माझ्या प्रत्येका लेकराच्या रक्ताचाही एक याचमध्ये गळाला होता ना. अहो, अजून विचार यावा तिलाही वाचा फुटेल आणि तीही बोलू लागेल आणि तुम्हाला सांगेल की हजारो लेकरं खर्ची खाली त्या मातीसाठी, हजारो रक्ताचा अभिषेक झाला या मातीवर रक्ताचा. आणि तेव्हाच कुठवर या गंगाईच्या शहरातील नूतन शाळेच्या मैदानावर तुम्ही सर्व मला ऐकू शकता आणि मी भारत माता तुमच्या समोर बोलू शकते. तेव्हाच कुठवर. अहो, माझ्या लेकरांचे कर्तव्य कधी विसरू शकत नाही, कधी विसरणारही नाही आणि कोणाला विसरू देणारही नाही. अहो, आज तुम्ही प्रगती पथावर इतकी प्रगती करताय, पण तितकंच अधोगतीकडे वळताय. अहो, किती वृक्षतोड, किती प्रदूषण, अहो, किती प्राण्याची तस्करी, किती हाल माझ्या लेकीबाईंचे, अहो, किती बेरोजगारी आणि केवढा तो भ्रष्टाचार. का? कशासाठी? पैशासाठी? अरे माणसा, तुला हे अजूनही कळत नाही की एक पैसा कमावला तर तो परत कमावता येतो, पण एक माणूस कमावला तर तो परत कधीच कमवता येत नाही. पण का? कुणास ठाऊक आज माझ्या लेकरांना पैसा जास्त महत्वाचा वाटतो. अहो, आज तुम्ही चंद्रावरती दररोज झेपत घेतलेली आहे. आज तुम्ही तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल काय करत आहात. मुख्य म्हणजे या 21व्या शतकात माझी प्रत्येक लेख शिकून मोठी होते. अहो, ती गगन भरारी घेते खरं, परंतु तिच्या या पंखांना कुणीतरी येऊन केव्हा तरी येऊन छाटून जातं आणि इतर लोक फक्त बघण्याची भूमिका करतात. अहो, ती रस्त्यात कुठे किल्ला बुडून जाते आणि इतर लोक फक्त व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची भूमिका करतात. कितपत योग्य आहे? अहो, कितपत योग्य आहे? अहो, कुठे गेले माझे संस्कार, कुठे गेला आपला मानवता धर्म? अत्यंत काळीमात असणारी गोष्ट आहे ही. अहो, ज्या भारतात स्त्रीला देवी म्हणून तिची पूजा केली जाते, त्याच भारत देशात हे असं काय करावं? किती खेदास्पद गोष्ट वाटते ही. अहो, तुम्ही ते म्हणतात ना, आत्मनिर्भर स्त्री. खरोखर स्त्री आत्मनिर्भर आहे? खरोखर स्त्री आत्मनिर्भर आहे का? अहो, मग स्त्री म्हणजे काय हो? स्त्री म्हणजे काय? अहो, स्त्री सुद्धा एक मनुष्य असते, तिला पण तिचे आयुष्य असते. स्त्री सुद्धा एक मनुष्य असते, तिला पण तिचे आयुष्य असते. तिला उली तर नागी नसते, दिवसली तर वाघी नसते. तिला उली तर नागी नसते, दिवसली तर वाघी नसते. आणि बरं का, तिच्याच गर्भात साऱ्या देशाच्या भविष्याचं बीज असते. होय, ती स्त्रीच असते. अहो, आजकाल या फॅशनच्या जमान्यात आणि मोबाईलच्या जमान्यात माझी तरुण पिढी इतकी दुर्पटली आहे की त्यांना आपल्या संस्कृतीची आणि आपल्या शिक्षणाची जाणीवच नाही. अहो, ती भोळी माणसं आपल्या भारतात आली कारण त्यांना आपली भारतीय संस्कृती आणि आपली शिक्षण पद्धती जाणून घ्यायची होती म्हणून. अहो, ती भोळी माणसं त्यांच्या माय देशात पद्धती त्यांना म्हणतात. जर या देशावर आपल्याला राज्य करायचं असेल ना, तर इथली संस्कृती आणि इथली शिक्षण पद्धती बदलून आपली संस्कृती आणि आपली शिक्षण पद्धती इथे रुजवावी लागेल. तेव्हाच कुठे आपण या राज्यावर, या भारत देशावर राज्य करू शकतो. तेव्हाच कुठवर. अहो, शिक्षणाचा हेतू नाही धर्म संस्कृतीचा, शिक्षणाचा हेतू नाही धर्म संस्कृतीचा आणि धर्म संस्कृती मिळवावी हाच हेतू इंग्रजांचा, हाच हेतू इंग्रजांचा. योग्यप्रमाणे खरोखरच आज माझी तरुण पिढी दुर्पटच झाली आहे. आज माझी तरुण पिढी पाश्चात्य परंपरेचे अनुकरण करत आहे. किती खेदास्पद गोष्ट वाटते मी. अहो, किती खेदास्पद गोष्ट वाटते मी. जी लेकरं माझ्यासाठी परकीय अशी लागली, आज ती एकमेकांमध्ये काढताना पाहून माझं मन मात्र खर्च झालंय. अहो, ज्या पत्रांना तुझे डोळे पुसायला हवे, आज तोच पत्र माझ्या कचऱ्याने घेतलाय. माझा श्वास गुदमरतोय आणि जीव कोंडतोय. अहो, आज माझी लेकरं माझे प्रश्न विचारतात की देशाने आम्हाला काय दिलं. अहो, या
देशाने तुम्हाला काय दिलं, तर या देशाने तुम्हाला काय दिलं यापेक्षा तुम्ही या देशाला काय दिलं याचा कधी विचार केला? कधीच नाही. तुम्ही या देशाला काय दिलं हे जर मोजायचं म्हटलं तर काय मोजायचं हे काहीच सापडणारही नाही. आणि या देशाला तुम्हाला काय दिलं हे किती मोजायचं आणि काय मोजायचं हे संपणारही नाही. आणि तरी तुम्ही म्हणतात की या देशाने मला काय दिलं, तरी तुम्ही म्हणतात की या देशाने मला काय दिलं. आज तुम्ही माझ्या थोर लेकरांची माझ्या थोर लेकींची जयंती पुणे किती साजरी करतात, कशी साजरी करतात? ते तुमचं काय म्हणतात ना, स्टेटस ठेवून जयंती पुणे किती साजरी करतात ना. आणि आज तुम्ही त्यांची मूर्ती तुमच्या घरात आणतात, त्यांची प्रतिमा तुमच्या घरात ठेवतात. पण एक लक्षात ठेवा, त्यांची मूर्ती आणि त्यांची प्रतिमा तुमच्या घरात शोकेस करून ठेवण्यापेक्षा त्यांच्या विचारांची मूर्ती तुमच्या मनात ठेवा. जर नादच करायचं असेल ना तर माझ्या थोर लेखांच्या माझ्या थोर लेखींच्या विचारांचा नाद करा. भारतीय संस्कृती सहित आपलं आयुष्य जगण्याचा नाद करा आणि संपूर्ण जगाला दाखवून द्या की आमच्या भारतीय संस्कृती सहित आणि आमच्या थोरांच्या विचारांसहित आपला भारत देश किती देखणा दिसतं ते, किती देखणा दिसतं ते. शेवटी माझी तुम्हाला एक अवघडात्मक विनंतीच समजा.